नमस्कार. आज शिकणार आहोत 5 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा 5 ते 5 डॉट पाडून आपल्याला 3 असे डॉटला रेष मारून घ्यायची. बघू शकता तुम्ही. खूपच सोपी रांगोळी आहे आणि वरतीही एक डॉट आहे त्यालाही रेष मारून खालीही रेष मारायची. बघा वरती डॉटला रेष, नंतर आपल्याला त्रिकोण असं तयार करायचं. इथंही 3 डॉटला आपण रेष भिडवून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने खूपच इझी रांगोळी आहे, कोणालाही येईल अशी. हे बघा इथून इथे अशा पद्धतीने. ज्यांना खास रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. इथंही आपल्याला 3 डॉटला रेष भिडून घ्यायची. बघा असं त्रिकोण असं आपल्याला इथून वरती आणि खाली अशा पद्धतीने रेषा भिडून घ्यायच्या आहेत. इथूनही आपल्याला 3 डॉटला रेष भिडून घ्यायची. बघा इथूनही वरती, म्हणजे चारी बाजूला आपल्याला त्रिकोण असं तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, सरळ 3 डॉटला रेष मारून घ्यायची. बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं, याच्यापेक्षा छोटी रेष मारायची बाजूला, त्याच्यापेक्षा छोटी मारायची वरून अशा पद्धतीने. बघा ह्या बाजूला आपल्याला सेम छोटी मारायची रेष आणि इथूनही सरळ मारायची. बघा 3 डॉटला, आणि इथूनही आपल्याला छोटी मारायची, इथूनही छोटी रेष मारायची, इथूनही सरळ मारायची आपल्याला. हे बघा अशी सरळ रेष, आणि ही छोटी ना इथूनही आपल्याला तेवढी छोटी मारायची, याच्यापेक्षा छोटी. एक मोठी त्याच्या बाजूला, ही छोटी. आणि आपण काय करणार आहोत, इथंही सरळ अशी रेष मारून घेणार आहोत. त्याच्या बाजूलाही आपल्याला छोट्या छोट्या 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत, एक मोठीच्या आजूबाजूला. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं. बघा छोटं गोल इथूनही आणि मोठं गोल, आणि ह्या मोठी रेषला मोठं गोल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ही छोटी रेषला मध्यभागी आणायचं आहे, इथूनही आपल्याला छोटी रेषला मध्यभागी आणायचं आहे, आणि मोठी जी रेष आहे तिला अशा पद्धतीने डबल कवर करायचं आहे आपल्याला फ्लावर. हे बघा अशा पद्धतीने इथूनही आपल्याला छोटी रेषला गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथूनही गोल, म्हणजे जी छोटी रेष आहे त्याला सेंटरमध्ये आपल्याला आणायची, गोल अशी त्रिकोणच्या सेंटरमध्ये. आणि ही जो मोठी रेष आहे त्याला आपल्याला असं डबल करून घ्यायचं. इथूनही असं गोल मोठी रेषला भिडवायची. इथून आपल्याला बरोबर सेंटरमध्ये गोल करायचं आहे मध्यभागी, आणि इथून असं, आणि याला डबल करून घ्यायचं आहे. जी मोठी रेष आहे तिथून असं डबल करून घ्यायचं आहे. इथंही आपल्याला गोल गोल त्याच पद्धतीने छोटी रेष मध्यभागाला, इथून मध्यभागाला गोल करायचं आहे, आणि याला वरूनही आपल्याला डबल करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. इथूनही क्रॉसमध्ये आपल्याला रेषा मारायच्या आहे. असंच आपण त्रिकोण चारी आपल्याला बॉक्स असे तयार करायचे आहेत रेषा मारून. चारी बाजूंना सेम त्या पद्धतीने आपण रेषा मारून क्रॉसमध्येही मारायचे आहेत आपल्याला. हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. बघू शकता. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, अगदी कोणालाही येईल एवढी. आणि शुभ दिवशी नक्की काढा ही रांगोळी. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. हे बघा इथं आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत, सुंदर अशी रांगोळी दिसण्यासाठी. आणि अगदी ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा असे डॉट पाडत जायचे आपल्याला. थोडे जाडसर आपल्याला चुटकीने डॉट पाडायचे आहेत, म्हणजे अधिक सुंदर दिसते रांगोळी आपली.
डॉट कसे पाडायचे, रेषा कशा ओढायच्या, तोही व्हिडिओ आहे माझा JL रंगोली चॅनलवर. चुटकी कशी धरायची व सोडायची अशा पद्धतीने मी भरपूर रांगोळी शिकवण्याचे व्हिडिओ टाकले. नक्की JL रंगोली चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फेसबुकवर बी माझी ID आहे JL रंगोली. इथं आपल्याला एक डॉट पाडायचा आहे आणि बोटाने पंच करायचं आहे, दाबायचं आहे. इथं हे एक आपल्याला डॉट पाडून पंच करायचं आहे. हे बघा, इथंही आपल्याला डॉट पाडून पंच करायचं आहे. इथं हे आपल्याला डॉट पाडून पंच करायचं. चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं वरच्या भागाला थोडं एक एक डॉट ठेवत जायचं आहे. म्हणजे आपण त्रिकोण असा आकार काढणार आहे, म्हणजे चुकणार नाही. असं आपल्याला भिडवायचं आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला आधी डॉट पाडून त्याच पद्धतीने असं भिडवत जायचं आहे बघा. त्यालाही आपण रेषा मारून घेणार आहोत, कारण अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस ही रेषा मारायच्या आहेत. इथंही आपण सेम त्या पद्धतीने रेषा मारून घेऊया. व्यवस्थित आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहे त्रिकोणमध्ये. इथं आपल्याला एक डॉट पाडून पंच करून घ्यायचं आहे, म्हणजे बोटाने दाबून घ्यायचं आहे. आणि एक पाकळी इकडून आणि एक पाकळी इकडून घ्यायची आहे. नंतर आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आणि थोड्या हलक्या हलक्या रेषा मारायच्या आहेत आपल्याला. हळूहळू व्यवस्थित आपल्याला हलक्या हलक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथंही आपल्याला डॉट पाडून पंच करून घ्यायचं आहे, बोटाने दाबून. नंतर इकडून एक पाकळी आणि इकडून आपल्याला व्यवस्थित अशी गोलच पाकळी घ्यायची आहे. मध्येही आपल्याला सेम चारी बाजूला आपल्याला एकसारख्याच पाकळ्या यायला पाहिजे. इथंही आपल्याला गोल आजूबाजू. नंतर वरची पाकळी, 3 पाकळ्या आपल्याला अशा पद्धतीने घेऊन घ्यायच्या आहेत. आणि मध्ये आपल्याला छोटे छोटे बारीक रेषा मारून घ्यायच्या आहेत चुटकीने. अशा पद्धतीने व्यवस्थित करून आपल्याला 2 डॉट आजूबाजूला ठेवून वरती एक डॉट ठेवायचा आहे. इथंही एक डॉट ठेवून आपल्याला पंच करून घ्यायचं आहे. इथंही छोटे छोटे 2-2 डॉट आपल्याला ठेवायचे आहेत. आणि वरच्या भागाला थोडा मोठा डॉट आणि बोटाने आपल्याला व्यवस्थित पंच करून घ्यायचं आहे. इथंही एकच डॉट. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धतने कुठल्या गावावरनं तुम्ही माझा व्हिडिओ बघताय ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.